नमस्कार, मी प्रियंका. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. मुंबईतील अनेक प्रसिद्ध देवी मंदिरांमध्ये मुंबादेवी, महालक्ष्मी देवी, जीवदानी देवी, शीतला देवी यांचा समावेश आहे. या सर्व देवींच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांसोबत नवरात्रोत्सवात विविध ठिकाणी देवींचे आगमन आणि 9 दिवसांचा उत्सव जल्लोषात साजरा होतो. मात्र उमरखाडीतील एक देवी अशी आहे ज्याचं विसर्जन कधीच होत नाही, कारण ती देवी चंदनाच्या लाकडापासून बनवलेली आहे. पाहुयात या देवीचं वैशिष्ट्य. दक्षिण मुंबईच्या उमरखाडीमध्ये स्थित उमरखाडीची आई ही देवी अत्यंत प्रसिद्ध आहे. 1970 साली स्थापन झालेल्या या मंडळाचे यंदा 69वे वर्ष आहे आणि या देवीचा नवरात्रोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मंडळाच्या संस्थापक स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी बाळू चांगू पाटील यांनी या देवीची स्थापना केली तेव्हा उमरखाडीतील मंडळ गरीब परिस्थितीत होते. तरी कार्यकर्ते देवीचे मंडप उभारण्याचं काम स्वतः करायचे आणि विद्युत रोषणी सुद्धा मंडळाच्या कार्यकर्त्यांनीच केली होती. गणेशोत्सवाच्या विसर्जनासाठी खूप वेळ लागत असल्याने आणि कार्यकर्त्यांवरील भार कमी करण्यासाठी संस्थापक बाळू पाटील यांनी चंदनाच्या लाकडापासून देवीची मूर्ती तयार करण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून तिचं विसर्जन करण्याची गरज भासणार नाही. वसईच्या सिक्वेरा बंधूंनी 7 फूट उंचीची अष्टभुजा सिंहारूढ देवीची मूर्ती 1970 साली साकारली. या देवीचं आणि तिच्या वाहनाचं नेत्र परदेशातून आयात केलेलं आहे. ही संपूर्ण मूर्ती फोल्डिंग प्रकारात बनवली आहे आणि दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीनं उभी किंवा बसलेली असते. या देवीचं वैशिष्ट्य म्हणजे तिच्या मूर्तींचं विसर्जन कधीच होत नाही आणि देवीच्या 50व्या व 60व्या वर्षी तिची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. नवरात्रोत्सवाच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रातून भक्तगण देवीच्या दर्शनासाठी उमरखाडीला येतात. जय महाराष्ट्र. माझं नाव जितेंद्र सुचित्रा विजय भोईर. उमरखाडी सार्वजनिक गणेश उत्सव व नवरात्र उत्सव मंडळाचा मी अध्यक्ष आहे. सर, एकंदरीत काय सांगायला देवीचा एकदम पहिला तर इतिहास जो आहे त्याबद्दल नेमकं काय सांगायला? ही देवी 1970 साली मंडळाचे संस्थापक बाळू मास्तर पाटील यांनी, हे स्वातंत्र्य सैनिक होते, यांनी ही स्थापन केलेली देवी आहे आणि ही देवी पूर्णपणे चंदनाची आहे. ही आणि हिचे वैशिष्ट्य म्हणजे हिचे डोळे देवीचे आणि हे जो सिंह आहे ह्या सिंहाचे डोळे हे ऑस्ट्रेलियावरून इम्पोर्ट केलेले होते आणि जो हा सिंह आहे हा एका खोडामधून बनवलेला आहे, त्याला जॉईंट नाही कुठेच, एका खोडामधून बनवलेला आहे. ते वसईचे सिक्वेरा बंधू आहेत, त्यांनी ही मूर्त बनवलेली आहे. मग नक्की या देवीबद्दल काय सांगाल? एकंदरीत की कशा वगैरे सजावट केली जाते, काय असतं? ही देवीची सजावट ही स्थापनेच्या 5 दिवस आधी केली जाते. तिला साडी ही सगळ्या देवांना 6 वारी लागते, कोणाला 9 वारी लागते, पण ह्या देवीला 14 वार साडी लागते आणि ही स्पेशल साडी ऑर्डर देऊन आम्ही बनवतो ह्या देवीची आणि ती जॉईन केली जाते देवी. सर, एकूणच या देवीचे वैशिष्ट्य काय आहे? म्हणजे ते 9 दिवस या नवरात्रीमध्ये देवीचं कशा पद्धतीने पूजा केली जाते, काय माहिती? या देवीचं वैशिष्ट्य म्हणजे ही देवी पूर्णपणे चंदनाची असते, चंदनाची आहे. या देवीची सकाळी सप्तशृंगी पाठ होतो, त्याच्यानंतर पहिली सकाळी 8 वाजता आरती होते, त्याच्यानंतर सप्तशृंगी पाठ होतो, त्याच्यानंतर 8 वाजता परत आरती होते. परत ह्या देवीचा जो होम आहे हा कमीत कमी 8 ते 10 तास चालतो. सर, आपण जर पाहिलं तर जसं तुम्ही म्हणालात की ही देवी आहे ती लाकडाची नाही, म्हणजे गेले कित्येक वर्षांनी देवी इकडे आहे आणि त्यानंतर तुम्ही विसर्जन नाही करत, मी कशा प्रकारे ठेवता आणि कशा प्रकारे विसर्जन होतं, कशा वेळेला आगमन होतं, काय सांगा? ह्या देवीचं आगमन होत नाही. ही देवी आमच्या मंडळाच्या कार्यालयात असते आणि ही जी वास्तू आहे, ही जी देवीचे सगळे जे पार्ट आहेत हे कपाटामध्ये ठेवले जातात आणि तो कपाट वर्षातून एकदाच उघडला जातो. त्या कपाटाला कोणताही स्पर्श होत नाही, हे पावित्र आम्ही राखतो त्या कपाटाचं. मग किती वर्ष झाले देवीला? आणि 1970 साली ही देवी बनवलेली आणि मंडळाचा 69वा वर्ष.
एकूणच याच्या मागचं काही कारण आहे का म्हणजे जे अशा ह्याच्या मागचं कारण म्हणजे जी मंडळाची स्थापना केली बाळू मास्तरांनी, त्या टायमाला ह्या उमरखाडी विभागामध्ये ना खूप गरिबी होती. त्यामुळे मंडप पण कार्यकर्तेच बांधायचे, लाईट पण मंडळातले कार्यकर्तेच करायचे आणि आमचा गणपती उत्सव फार मोठ्या प्रमाणात असतो. म्हणजे आता सगळ्यांना माहिती असेल उमरखाडीची राजाची मिरवणूक ही 24 तास चालते. ही आता नाही चालत, ही पूर्वीपासून चालत आलेली आहे. तेव्हा तर मिड डे मध्ये लेख पण होता की उमरखाडीचा राजा हा कार्यकर्त्यांच्या खांद्यावरून विसर्जन झाला आणि त्याच्यानंतर विसर्जनानंतर आणि नवरात्रामध्ये फार कमी दिवस असायचे. त्यामुळे जे आमचे मंडळाचे संस्थापक होते त्यांनी असा विचार केला, कार्यकर्त्यांवर किती भार देणार, कार्यकर्ता स्वतःचं घर सांभाळणार, त्याचे कामधंदे सांभाळणार की मंडळ सांभाळणार. म्हणून बाळू मास्तरांनी डिसिजन घेतला की आपण चंदनाची देवी आणूया, त्याचं आगमन आणि विसर्जन नाही होणार. पण चंदनाची देवी, जसं की तुम्ही या मंडळात अध्यक्ष आहात, म्हणजे कित्येक वर्ष तुम्ही कथा ऐकली असाल, पण नेमकी त्याच बंधूंची किंवा त्याच लोकांना तुम्ही का निवडली मूर्ती बनवण्यासाठी, या मागचं कारण काय? तेव्हा सिकवेरा बंधूना हे महाराष्ट्रामध्ये खूप फेमस होते आणि खूप कमी जणांना माहिती होतं की सिकवेरा बंधू हे लाकडापासून मूर्त्या बनवतात. तेव्हा मूर्त्या सगळ्या कशा असायच्या, एक तर कागदाच्या लगद्यापासून किंवा शाडू मातीच्या किंवा पीओपीच्या. आणि सिकवेरा बंधूंना एक वैशिष्ट्य आहे, त्यांना महाराष्ट्रामध्ये ना अख्ख्या इंडियामध्ये कुठलाही झाड तोडायला गव्हर्नमेंटनी परमिशन दिलेली आहे. ते खूप नामांकित मूर्तिकार आहेत. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. सर, हा माझा CV. तुमचा CV खूप चांगला आहे, पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही. आई वडिलांच्या या इच्छा मी कधी पूर्ण करू शकेन का? प्रगतीचा ध्यास घे तू, विकासाची कास घे तू, शिक्षण आणि प्रशिक्षण घे तू, परिश्रमाचे वेतन घे तू, नव्या महाराष्ट्राचा घे तू विचार, कुशल युवकांचे स्वप्न साकार. कुशल महाराष्ट्र, संपन्न महाराष्ट्र.